तात्पर्य आणि खरंच आहे, असाच आहे बाप अंतकरणातून. लक्ष नाही का सजना हो, पण त्याच्या डोळ्यातलं पाणी मात्र सगळ्यांनी बघितलं पाहिजे रे. अरे बाप असो तरी कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. विचारान तुम्ही कुठल्या इलिकीला विचारा, ज्या दिवशी लग्न होतं बाप कुठं होता? आई मंडपा माग होता. आचार्याची किती द्यायची, कुणाची किती द्यायची? पोरगी म्हणती बाबा अरे परिस्थिती नव्हती तरी लग्न केलं का हो? बाप म्हणतो बाई अरे हाय ना मग तुझा बाप. पण ज्या दिवशी मातीत जातो ना गड्या, त्या दिवशी मातीतून परत नाही येऊ शकत ती माणसं. मी अशी तरुण पोरं बघितली प्रवीण महाराज. अरे तरुण पोराच्या गडव्यातलं पाणीच बापाच्या अंगावर पडणार. अरे म्हणलं टाक की बाळा. अरे लोक थांबली तर आंघोळ घालायची तुझ्या बापाला. ती म्हणजे महाराज अहो बनेलवरच बघितला हो, आज काळी पडलेली पाठ बघितली. लय आधी मिठी मारायला पाहिजे होती. लय आधी चिरा पडलेल्या पायाला कधीतरी तेल लावायला पाहिजे होतं. अहो कुडाची घरं होती साहेब, आता बंगले झाले हो. या जुन्या लोकांनी काय जपलंय आमच्यासाठी, काय जपलं गड्या. हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो, खरंच अनेक आक्रमणं झाली, अनेक गोष्टी झाल्या, पण शहाजी राजांचा त्याग हा बापासवे त्याग आहे. आईसाहेब जिजाऊ कळल्या विठ्ठल महाराज, पण शहाजी राजा बाप कुणाला तरी कळला पाहिजे गड्या. हे कौशल्या माता रडताना सर्वांनीच पाहिली. आवाज बरोबर आहे माझा आता. माता कौशल्या प्रवीण महाराज रडताना जगाने पाहिले हो, पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ आहे. हा बापही कुणीतरी अनुभवला पाहिजे. थोडासा इफेक्ट राहू द्या. ऐका सजना हो, आमच्या बसलेल्या प्रत्येक आईचे आज डोळे भरून आलेले आहेत. थोडा म्युझिकला आवाज राहू द्या ना. पण खरं सांगू का, आई तुम्ही एवढं प्रेम केलं ना, तुमच्या प्रेमामागं यांचं प्रेम झाकून गेलं हो. तुम्ही 9 महिने 9 दिवस आम्हाला पोटात ठेवलं, गरकन फिरलो तरी प्रेम केलं हो. अरे आमचा जन्म झाल्यावर आमचं सौंदर्य, आमची पर्सनॅलिटी, आमचं दिसणं, आमचं वागणं हे पाहून जगाने आमच्यावर प्रेम केलं. पण आम्ही जिच्या पोटात होतो तिने आम्हाला पाहिलं पण नाही तरी प्रेम केलं. ती पहिली व्यक्ती म्हणजे आई आहे, न पाहता प्रेम करणारी लेकरावर. या आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम मात्र सज्जन हो झाकलं गेलं. आई पडद्याच्या समोरची कलाकार आणि बाप पडद्याच्या आडचा कलाकार आहे. अरे देवकीच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांनीच बघितलं साहेब. पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम आणि या सुसाट्याचा वारा आणि या जीव घेणे अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर निघालेला बाप हा वसुदेव पण कुणीतरी अनुभवला पाहिजे गड्या. हा पण फार महत्वाचा आहे आमच्यासाठी. पण आई सगळ्यांनाच कळली हो, पण बाप कळणं लय अवघड आहे बरं का. म्हणजे आई तुमचं प्रेम कमी नाही, तुमचं जास्तच आहे म्हणून यांचं प्रेम कळलं नाही. ज्यांना कळलं त्यांना सॅल्यूटच आहे गड्या. सुपेकर परिवाराला माहिती आहे त्यांच्या जीवनातला बाप गेल्यानंतर त्यांच्या जीवनात काय दुःख आहे. आज पोरं लहान येतो, त्यांना वाटतं आता चांगले दिवस गड्या पाहिजे होता या क्षणाला आमचा बाप आमच्या सोबत. पोरं हाताला आली ना गड्या. आता सगळे जिथले तिथं झालं, लेकराचं लग्न झालं. तो रुपेश आणि तो कृष्णा महाराज काय अंतकरणात तळमळ आहे कार्यक्रमासाठी. म्हणजे महाराज तुम्ही लवकर या बरं का, कार्यक्रम आपल्याला फार सुंदर करायचा आहे. त्यांच्या जीवनातला बाप निघून गेलाय. पण खरं सांगू का, हे बापासाठी त्यांनी काम उभं केलं आज. महाराज पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, ही अशी संस्कारक्षम पिढी या आमच्या मायबापांनी घडवली. आज मानलं पाहिजे गड्या अशा माणसांना. महाराज आपण दोन्ही मुलांशी संवाद साधला, लई शांत मुलं येतो. आम्ही ताईंचा आम्हाला फोन आला, ताई म्हणले महाराज कीर्तन फार चांगलं झालं पाहिजे. खरं तर कंटिन्यू रोजचे 2-2, 3-3 कीर्तन करून महाराज फार आवाज माझा आता बसून गेलाय. संतोष महाराज रोज माझ्यासोबत गायला असतात. आता त्यांनी काल 4 कीर्तनाला साथ केली. हे सांगायचं तात्पर्य असे. पण आज तरी या आर्त ओढीतून का बोलतो माहिती का, आम्ही नेहमीच सांगताना महाराज आम्हाला प्रत्येक परिवारातला बाप आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. मी जेही कीर्तन घेतो ना रुपेश महाराज, ते प्रत्येक कीर्तनाआधी त्या परिवाराचा या ठिकाणी धांडोळा घेतो. राजू पाटील तुमच्या कार्यक्रमाला आलतो, तुमच्या जीवनात ती माणसं निघून गेली तुमच्या आयुष्यातली, त्यांनी तळमळीने सांगितलं. हे पुण्यस्मरणाचं कीर्तन आम्ही करणं म्हणजे फॉर्मॅलिटी नाहीये. त्या परिवाराची ओढ आम्ही इथं मांडली पाहिजे नाही, त्या परिवाराचं दुःख आम्ही मांडलं पाहिजे नाही, आणि त्यांना सांत्वन
खऱ्या अर्थाने कीर्तनातून केलं पाहिजे नाही. हे कीर्तन लक्ष नाही का, आम्ही फार मोठे नाही, आमच्या वाणीवर कृपा ज्ञानोबा आहे तुकोबारांची. आणि म्हणून आईच्या प्रेमापुढे बापाचं प्रेम मात्र झाकलं गेलं. सज्जना, मी दौंडला कीर्तनाला गेलतो. आई तुम्ही महत्वाचेच बरं का, अरे लई प्रेम केलं बाबा तुम्ही, लई म्हणजे लई. ते दौंडला कीर्तनाला गेलो, चालू कीर्तनातच एक पोरगी उठली, तिने माझ्या खिशात चिठ्ठी ठेवली. तिला म्हणलो काय झालं बाई? ती म्हणले महाराज आई गेली आमची, पण 2 वर्षापूर्वी झी टॉकीज मन मंदिराला कीर्तन बघितलेलं म्हणले 2 महिन्यापूर्वी. त्यावेळेस तुम्ही वानवळा देणारी आई सांगितली ना, आज तेवढंच ऐकण्यासाठी 50 किलोमीटरवर आले. म्हणजे कुणाच्या तरी स्टेटसला बघितलं तुमचं कीर्तन आहे, पण तेवढी रिक्वेस्ट करते जाता जाता सांगा माझी आई आणि मी बसताना बघितलं तुमचं कीर्तन. आई म्हणती, आणि खरंच माझी आई वानवळा देणारी होती. इथं बसलेल्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंत कुण्या लेकीला विचारा, तिची आई वानवळ्या देणारीची. काहींची जिवंत आहे गड्या, काहींची निघून गेली बरं का. फार प्रेम. 80 वर्षाची आजी बघितली, 60 वर्षाची पोरगी. मला वाटलं बहिणीची द्या. ते जवळ गेल्यानंतर कळलं मुलगी नाही. आईचा पाय दुखतोय, लंगडती, तरी तांदूळाची कोण गाडीत टाकली. आईला म्हणलो, आई अरे जावाय श्रीमंत आहे तुझा, 50 लाखाची गाडी आहे समोर, जो पाहिजे तो तांदूळ घेईन ना. आई म्हणली महाराज अहो तुम्हाला एवढं कळा ना. मला नाही कळलं आई. विचारा बरं कुठल्या लेकीला, ही लेक आईकडे गेली ना, काय तोंडावणीच हात फिरवीन. ती कुडकुड करणारी म्हातारी लय महत्वाची बरं का घरात. तिचा खुरबुडीत हात आमच्यासाठी लय महत्वाचा आहे. अहो गुडघा दुखतोय तरी तांदळाची कोण गाडी टाकली, 50 लाखाची गाडी, जावई जो पाहिजे ते तांदूळ घेईल. पण तरी आईला विचारलं काय? आई म्हणली महाराज आता घरी गेल्या पोरगी या तांदळाचा भात करील आणि पहिला घास तोंडात घालील ना, आणि मग तिला म्हातारीची आठवण येईल. आणि ज्या दिवशी आई जाईल ना, त्या दिवशी वानवल्या देणारी म्हातारी घरात शिल्लक नसल. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. पण हिच्या प्रेमापुढं यांचं प्रेम दाखलं गेलं. बाप मारणारा, हाणणारा, जोडणारा हाच सांगितला, पण याच्या माग पडद्याआडचा बाप आहे जो प्रेम करणारा आहे, तो बी आमच्या समोर उभा राहिला पाहिजे. नाही विचारायला बसलेल्या लेकीला, अरे केवढं लग्न केलं मोठं, काय तळमळ लागणार. या परिवाराचा विचार करा. आदरणीय त्यांचे जे चिरंजीव कृष्णा, त्यांचं लग्न असताना या बापाची किती तळमळ असेल लागणार. काय काय करावं काय काय नसेल सांगा बरं तुम्ही मला. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकण आहे, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. तात्पर्य आणि खरंच आहे, असाच आहे बाप अंतकरणातून. लक्ष नाही का सजना हो, पण त्याच्या डोळ्यातलं पाणी मात्र सगळ्यांनी बघितलं पाहिजे रे. अरे बाप असो तरी कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. विचारा तुम्ही कुठल्याही लेकीला विचारा, ज्या दिवशी लग्न होतं बाप कुठं होता? ही मंडपा माग होता. आचार्याची किती द्यायची, कुणाची किती द्यायची? पोरगी म्हणती बाबा अरे परिस्थिती नव्हती तरी लग्न केलं का हो? बाप म्हणतो बाई अरे हाय ना तुझा बाप, पण ज्या दिवशी मातीत जातो ना गड्या, त्या दिवशी मातीतून परत नाही येऊ शकत ती माणसं. मी अशी तरुण पोरं बघितली प्रवीण महाराज, अरे तरुण पोराच्या गडव्यातलं पाणीच बापाच्या अंगावर पडणार. अरे म्हणलं टाक की बाळा. अरे लोक थांबली तर आंघोळ घालायची तुझ्या बापाला. ती म्हणजे महाराज हो बनेलवरच बघितला हो, आज काळी पडलेली पहाट बघितली. लय आधी मिठी मारायला पाहिजे होती, लय आधी चिरा पडलेल्या पायाला कधीतरी तेल लावायला पाहिजे होतं. अहो कुडाची घरं होती साहेब, आता बंगले झाले हो. या जुन्या लोकांनी काय जपलंय आमच्यासाठी, काय जपलं गड्या. लई रागीट माणसं, लई तत्वी माणसं, खाडकन आमच्या एक ओढली. पण खरं सांगू का, ज्यांनी ज्यांनी बापाचा मार खाला ती सगळी पोरं संस्कारी आहेत. लक्ष नाही का, सगळी एका लाईनी नाहीत, लाईन दोरीत, चांगल्या कर्माला आहेत, चांगल्या व्यावसायिक आहेत, चांगल्या उद्योगधंद्यात आहेत, यशस्वी झालीत पोरं आज. पण मला नेहमी एक वाक्य आवडतं आणि ते खरंच आहे, त्याच्यासारखा त्याग मात्र आयुष्यात कोणीच नाही केला. विराट कोहली, रोहित शर्मा या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत गेला. सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या की वाजवल्याच पाहिजेत, भारतासाठी खेळतात. पण हाय व्होल्टेजची मॅच साहेब, 1 रनासाठी अशी मुठी आवळून बसलो आम्ही जाग्यावर. टेलिव्हिजनवर पडद्यावर मॅच लागली, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत खेळाडू पोचला, फटाकडे वाजले, टाळ्या वाजल्या. अर्पण गाड्या तुमचा न माझा बाप, पाय दुखत होता, पेन किलरची इंजेक्शन घेतली वेदना शामक. पण या बांधावनी त्या बांधावा आमच्यासाठी गेला,
मग त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे गड्या? जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. असा अंतकरण कुणाकडे नाही. होतं का त्याच्याकडे? काय इथं बसलेल्या कोण्याही पोराला विचारा आधीची परिस्थिती काय होती. दिवाळी साजरी झाली साहेब, अहो नव्हती दिवाळी. तुमच्या माझ्या अंगावर फाटके कपडे होते. विचारा, परिस्थिती आत्ता बदलली. पण फाटक्या कपड्यात बापाला पोरं नाही रावली. अहो नवीन दुकानात नवीन कपडे आणाय गेला आणि काय म्हणतो माहिती का? ना आम्ही बिगड्या महागातला महाग ड्रेस काढला. त्याच्या खिशात किती पैसे बघाय पाहिजे नाही साहेब? नाही बघितले गड्या, पण घेतला त्याने नवीन ड्रेस. त्याचा अंतकरण मात्र दाटून आलं, हृदय भरून आलं. ऐका सजना हो, हे माझे काही शेवटचे शब्द, या शब्दांकडे तुम्ही लक्ष ठेवा. ज्या वेळेस नवीन कपडे घेतले ना त्याने, बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात काढतो या, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अरे खमीस खवाटी फाटलेलं आणि सुई डोळ्यानं शिवलेलं आणि माझ्या बापाच्या धोत्राला किती ठिगळ जोडलेलं. महाराज, त्याचा बाप गेलाय ना, त्याला विचारा काय दुःख आहे. लय मोठं दुःख असतो. तो बोलतो त्याची चिडचिड होती, पण त्याचं अंतकरण लोण्यागत मग माहिती का? त्यांना पोरांचं चांगलं हवं असं वाटतं. वरतून छत गळत होतं. गुरुजी अहो प्लॅस्टिकची पिशवी टाकली हो आमच्या अंगावर बिचाऱ्यांनी. मग आम्ही त्या छतावर स्लॅब नाही टाकला पाहिजे का एक दिवस? नाही लक्षात आलं का तुमच्या? अरे पोरांनो, बापाने जर कष्ट केला असेल ना, त्या कष्टाचं फळ पोरांनी दिलं पाहिजे. त्याला लक्ष देऊ नका, तर ही कीर्तन यशस्वी आहेत. त्याला हिनवलं ना त्याची झोपडी बघून, मग त्याच झोपडीवर बांगला उभा केला पाहिजे पोरांनी, तर ही कीर्तन यशस्वी. त्यानंतर पुण्यस्मरण, तर वर्ष श्राद्ध. अरे त्याला काहीतरी आम्ही देणं लागतो ना, त्याला काहीतरी आम्ही देणं लागतो. ही जुनी माणसं, शेवटची पिढी बापाला घाबरणारी, याच्यानंतरची पिढी बापाला घाबरल काय सांगता येते? शाश्वती नाही. थरथर कापतो अजून मी आम्ही आमच्या बापासमोर. कीर्तनकारी आमचा बाप संतोष महाराजांना माहितीये, लई खतरनाक. चुकलं की असं मागून उपारणं वाढायला येतो. मला म्हणतो लाईन दुरी चल, कीर्तन पुढे चाललंय, हे शिकवलं का तुला? संस्कार दिले आमच्या आई बापांनी आम्हाला. इथं बसलेल्या कुण्याही लेकराला विचारा, अहो ही पोरं गात्यात, आम्ही सगळी तरुण मुलं, आम्ही कला सादर करतो. आमचे मायबाप कधी टीव्हीला मोबाईलवर आम्हाला बघतात ना, अहो लई म्हातारीचं मन दाटून येतं. म्हातारं म्हणते पोरग आहे माझं, कसं काय परमार्थ ते का नाही? हे शहाणे म्हणले आमची. आणि परमार्थ हे महाधनच आहे. लक्ष दे नाही का? कोण्याही क्षेत्रात तुम्ही उच्च पदावर जा, आईबापाला समाधानाची. पण चांगले दिवस आले नेमकी माणसं राहत नाही. तो सगळं जिथल्या तिथं होतं ना, नेमकी माणसं निघून जातात. हे शेवटचे काही शब्द सजना हो, या लेकीवर तर फार विशेष प्रेम आहे, फार विशेष प्रेम. एवढं प्रेम आहे गड्या. मला खरं सांगा, बसलेल्या कोण्याही लेकीला विचारतो, लय बारी परिस्थिती होती का आई? तरी लग्न केलं की किती मोठं. पोरगी म्हणते बाबा 50,000ची साडी होती मैत्रिणीची. ते म्हणतो तुला काय करायचं बाई, तू नुसतं बोट ठेव, साडी घेऊन देतो तुला. ती खिशात रुपया नव्हता साहेब, रुपया नव्हता. मग तरी म्हणती कर्ज फेडा देईन मग लग्न करा. अरे केलं लग्न, मोठं कार्यालय, गुलाबजामचं जेवण. पण पोरगी म्हणते हे आई, अरे बाप नाही दिसत माझा. आई म्हणते मंडपा मागा असेल बघ. आणि खरंच आचार्याचे पैसे द्यायला गेलता. पैसे कमी पडले असते ना बिचाऱ्याकडे, पण लई मोठं लग्न केलं पुरीचं. ह्याचं बापाचं पुरी लई प्रेम आहे. अरे मी एक बाप आहे म्हणून सांगतो तुम्हाला. आज आमच्या लहान लहान लेकी ज्या वेळेस आम्ही घरातून बाहेर निघतो ना, कडकडून मिठी मारते ना आम्हाला. साहेब 4-4 दिवस, आता गेली 4 दिवस मी घरी नाही गेलेलो, बाहेर. एखादा व्हिडिओ कॉल केला ना, बापाचं मन नाही शांत होतं पुरीला बघितल्यावर. विचारा इथं बसलेल्या बापाला. हे बाप लग्न झालेल्या पुरीला भेटायला गेलं ना, त्याचं अंतकरण फार दाटून येतं. काय करावं काय नाही त्याला असं होतं. काय काय घेऊन जावं माया लेकीला. फार प्रेम आहे त्याचं. लक्ष दे नाही का? बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्या दिवशी पोरगी सासरी जाते ना, त्या दिवशी ह्याच्या डोळ्यातलं पाणी कोणीच नाही थांबवलं आजपर्यंत. वेगळं प्रेम आहे. मी संत साहित्यातला बाप तुमच्या समोर उभा केला, विठ्ठलपंत. मी वास्तवातला बाप आपल्या समोरचा उभा केला. या परिवाराची इच्छा, इतिहासातला बाप सांगावा म्हणून शेवटची मिनिटं घेतो. मला माहितीये 12च्या पुढे कीर्तन गेलेलं आहे. थोडं प्रमाण, चाली, गायन याच्यासाठी थोडा वेळ जातो सजनाव. मला बोलायला फार कमी वेळ आहे. माझ्यानंतर 1-2च जणांनी जास्तीत जास्त लोक नाही जास्त बोलणार आहेत. पण आज तुम्ही मला एवढ्या लांबून बोलवले, माझं कीर्तन ऐकण्यासाठी बोलवलेलं आहे.
श्रद्धांजली अर्पण होतीलच, पण ही शेवटची काही मिनिटं सोबत घेऊन जा. बाप होता छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनात, काय शौर्यवान. आईसाहेब जिजाऊंना शहाजीराजे सांगतात, महाराणी साहेब, अरे पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा ती लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही, निजामशाही, कुतुब, डच, फ्रेंच, मुघल यांच्या मानगुटावर बसेल आणि स्वराज्य निर्माण करेल, असा पुत्र जन्माला घाला. काय शब्द होते सजनाव, एक एक शब्द महत्वाचा होता स्वराज्यासाठी. आणि तसाच पुत्र निपजला, तसाच. ऐका ना, 32 मनाच्या सिंहासनावर निघाले शिवराजे. गुरुजी, 32 मनाचं सिंहासन आईबापाने शिकवण दिलेली पोरांनी विसरायची नसती. हा सुंदर मेसेज या प्रसंगातून. 32 मनाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजीराजे निघाले. गागा भट्ट सिंहगर्जना करायला उभेत. अरे अनेक दह्याचा, तुपाचा, लोण्याचा अभिषेक शिवराजांच्या अंगावर झाला. आणि या दंडकला प्रणाम करून या महाराष्ट्राचा वाघ आज 32 मनाच्या सिंहासनावर निघाला. आईसाहेब जिजाऊ बाजूला उभ्या आहेत आणि बाळ शंभूराजे म्हणतात, आबासाहेब, अरे आनंदाचा क्षण आहे, तुम्ही छत्रपती झालेत आणि आईसाहेब बी रडतात, तुम्ही बी रडताय. आनंद नाही झाला का आबासाहेब? शंभू बाळ, विचारा मग आमच्या आईसाहेबांना का रडतात त्या. आईसाहेब, अरे का डोळ्यात पाणी आलं? आईसाहेब म्हणतात, शिवबाराजे, अरे हे मुघल, आदिल, निजाम, कुतुब, अरे यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली आपली. भगवा अंधुक झाला होता. स्वराज्य कसं निर्माण होईल हे माहिती नव्हतं शिवबा. अरे त्यावेळेस स्वप्न बघितलं या आईनी आणि तुझ्या बापानी शहाजीराजांनी. अरे तू म्हणला ना, तलवार का नाही दिली, वाघनख्या का दिल्या? तुझ्या बापाने तुला वाघनख्या नसत्या दिल्या तर तू अफजल खान फाडला नसतास. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. हे बापाला माहिती असतं पोराला काय पाहिजे. शिवबाराजे म्हणत होते, आबासाहेब, अरे तलवार द्यायची. एका झपक्यातच अफजल उडवला राजांनी. आणि वाघनख्या हातात घेतल्या ना, अंगावर काटा आला होता. अशी मिठी पडलेली अफजल खानांची कर 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 भाऊ वाजत होते. आणि या 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 वाघनख्या त्या क्षणाला आठवल्या, आमच्या आबासाहेबांनी वाघनख्या दिल्या. जगदंबा जगदंबा, सपकन वाघनख्या शिरल्या आणि खपकन कोताळा बाहेर निघाला. कृष्णाजी भास्करांनी वार केला, वार हुकला. सय्यद बंडा या ठिकाणी धावून आला. 10 फूट 9 फूट उडी मारली आणि जीवा समोर बाजूला उभा आहे, नाभिक समाजाचा जीवा. अरे काय करशील जीवा? लाख मेले तरी चालतील राज, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जीवाला 10 फूट उडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरछावर उडवला आणि इतिहास कडडला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. वाघनख्याने अफजल वाढला. शंभूराजे, आमच्या आईसाहेब म्हणतात, बापाने वाघनख्या दिल्या म्हणून पोरग यशस्वी झालं. तुमचं काय म्हणणं आहे? संस्कार बघा ना आई वडिलांचे काय पोरांवर आहेत. 32 मनाचं सिंहासन नाही महत्वाचं. आमच्या आईसाहेबांच्या डोळ्यात पाणी येतंय. ही सगळी मुजरा करतात मला, ज्यांनी महाराष्ट्रावर हौदस माजवला. पण माझ्या डोळ्यात पाणी काय माहिती का? एक लाखातलं वाक्य खरंच हे सोबत घेऊन जाईल, हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. हे 32 मनाचं सिंहासन शिवराजांसाठी महत्वाचं नव्हतं. आज महाराज सांगतात, माझी पावलं जात नाहीये शंभूबाळ, कारण माझा तानाजी मालुसरे मला आठवतोय. तानाजी मालुसरे सांगतो, राज, अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न, पण आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं राज. ओ शंभूबाळ, अरे आपलं तानाजी आपल्यासाठी स्वराज्यासाठी गेलं, पोराचं लग्न नाही केलं, आधी कोंढाण्यावर गेलं. उदय भानाला उभा फाडला आणि शेवटी भेटायला गेलो तर देहातला प्राण सोडला होता. डोळे झाकले आम्ही त्यांचे. आणि मग सूर्याजी मालुसरे म्हणतो, राज, तुमचा तानाजी म्हणतो, राजांना म्हणाव छत्रपती होताना एकदा आठवण काढा तुमच्या तानाजी मालुसरेंची. आज मी छत्रपती झालो, पण माझ्या संघर्षाच्या काळात माझे आबासाहेब म्हणायचे, शोभाराजे, तुमच्या संघर्षाच्या काळात ज्या माणसांनी तुम्हाला साथ दिली
या सिंहासनावर बसताना या यशाच्या काळात ती माणसं तुम्हाला आठवली पाहिजेत. हा सुंदर मेसेज शिवचरित्रातून आम्हाला मिळाला. हा या संघर्षाच्या काळात ज्यांनी साथ दिली होती, आता यशाच्या शिखरावर शिवबाराजे 32 मनाचं सिंहासन समोर होता. गागा भट्ट शिवगर्जना करत होते आणि शिवबाराजे निघाले. बाजी प्रभू देशपांडे नव्हते. आज तानाजी मालुसरे आठवले. राजे म्हणतात माझी माणसं नाहीत मला पाहताना. प्रौढ प्रताप पुरंदर कोण शिवगर्जना करतोय? गागा भट्ट. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की. आणि भाई राजे छत्रपती झाले. शिवबाराजे शिव छत्रपती झाले. महाराष्ट्राला पहिला छत्रपती भेटला. ही कृपा होती बापाची. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सदावा. शेवटची 60 सेकंद घेतो महाराज. मला लांब कीर्तनाला जायचे. पुढे कीर्तन लांब. आम्ही कीर्तन झाले आम्हाला निघायचं सजन. परंतु ऐकणारा समाज आई फक्त तुमच्या डोळ्यात पाणी नाही बरं काही, पुरुषांच्या बी डोळ्यात पाणी आहे. त्यांना माहिती आहे आपल्या माणसांनी आमच्यासाठी काय केले. मला नेहमी लोक म्हणतात महाराज तुम्ही कुठल्या जातीचे? म्हणून मी महाराष्ट्रातल्या मातीच्या जात सोड. आणि मग धर्म म्हणून धर्म माहिती नाही, जन्माला काय आलोय माहिती नाही, मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार आहे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. अरे हिंदूंची भूमी आहे, हिंदुस्थान आहे. हा 18 पगड जाती 12 बलुतेदार यांनी एक निष्ठ केलेला महाराष्ट्र आहे. प्रत्येकाचं बलिदान आहे या मातीसाठी. हा शेवटचा 1 मिनिट फक्त शंभूराजांच्या वडिलांसाठी. इतिहासातला बाप आहे ना. नरड्यावर तलवार होती महाराजांच्या. या मातीतून फरफटत दिलं शंभूराजांना. आणि फरफटत देत असताना असा योद्धा नाही पहिला जगाच्या पाठीवर. कर 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 बाहुदंड वाजत होते. 20 फुटावनी साखळदंड टाकले तेव्हा शंभूराजे पकडले गेले. काही म्हणतो राजे अरे काय होते? राजे म्हणतात कवी अरे कुणाची मजा आली या संभाजीला हात लावायची. हात लावू शकत नव्हतं महाराजांना कोण. वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे आणि समशेर घेऊन रणांगण गाजवणारे, हे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारा सर्जा होता तो झुकणार नव्हताच. या मातीतून उंटाला बांधून फरफटत नेलं. तिथंच कातडी संपली होती. आयुष्यभर कधी डोळ्यात पाणी नाही महाराजांच्या. आज डोळ्यात पाणी आलं. सोबत कोण आहे? कवी कलश सारखा मित्र. कवी म्हणतो राजे का रडताय? राजे म्हणते अरे या गडकिल्ल्यांना माहितीच नाही त्यांचा संभाजी. ए कवी अरे त्या नद्या नाल्या ओसंबून वाहतायत. अरे त्यांना सांग ना त्यांचा शंभू पकडले गेला रे. अरे याची एक अवलाद ती विजापूरून आली अफजल खान. त्याला एका झपक्यात उडवला माझ्या बापानं. या औरंग्या काय चीज आहे? त्याला मला साखरदंड सोड. अरे कधी तुझं बुरहानपूर लुटून आलं तुला बी कळलं नाही रे. आणि तुला उडवायला लय वेळ लागणार नाही. पण त्या गणोजीला सांग या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर. सख्खा मेवना होता गणोजी. सगळे गडकिल्ले दिले असते. जंजिरा राहिला एक जंजिरा. विठ्ठल महाराज जंजिरा बी घेतला असता महाराजांनी. खंत वाटत होती डोळ्यात पाणी. हे कवी अरे जंजिरा राहिला. अरे जंजिराच काय अजून थोड्या वर्ष राहिले असते तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. पण हे शौर्य कुठून होतं? हे शौर्य आबासाहेबांकडून होतं. बाप सांगितलं तुम्हाला आज मी. हे सप्त्यातलं कीर्तन असतं ना अजून पोवाडा घेता येतो. मला या परिवाराने सांगितलेलं पोवाडा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात नाही घेता येत म्हणून घेतला नाही. लक्ष नाही का? पण हे शेवटचा शब्द का सांगितला तुम्हाला? महाराज आपण सगळे रोजच कीर्तन ऐकतोय पण तरी यांच्या अंगावर शहरे उभे राहिले असतील. एकच प्रसंग किती वेळा जरी ऐकला तरी काही प्रसंग असे ते अंतकरणात घर करून जातात. महाराज 40 दिवस देह फाडला शंभूराजांचा. मिठाचं पाणी अंगावर टाकलं. हळदी लावायला तुम्ही पाहिजे होती आई. पण मिठाचं पाणी टाकल्यानंतर पाण्यातून मासा बाहेर यावा आणि तडफडावा जगदंब जगदंब. आणि याच समयाला या प्रसंगासाठी इथपर्यंत आलो. या समयाला कवी म्हणतो राजे अरे परत डोळ्यात पाणी आलं. राजे म्हणतात कवी आई साहेब आणि आबासाहेब आठवल्या रे. महाराणी सईबाई मी 2.5 वर्षाचा असताना निघून गेले. पण आमच्या आई साहेब आणि आमचे आबासाहेब शेवटची वार्ता करत होते की आपला संभाजी छावा आहे. आणि आमची आई म्हणती आमचा बाप म्हणतो कवी
आमचा शंभू कुणासमोर झुकू नाही शकत आणि खरंच छावा आहे तर छावा झुकणार नाही ना कवी आज नाही झुकणार किती वार झाले तर अरे ज्याचा बाप सिंह आहे ना त्याचं पोरग छावाच असतं लक्ष देऊ नाही का आणि छावा होते शंभू राजे झुकणार नव्हते औरंगजेब म्हणतो मेरे सामने लाया जाए अरे हमें देखना है कैसे दिखता है संभाजी 8 साल का था अब 32 साल का हुआ है हुजूर उसके सामने मत जा हुजूर एका झपक्यात उल्टा करेल महाराष्ट्रात रखते हुजूर अरे मेरे तरफ से हो क्या संभाजी के तरफ से है हुजूर आठवतंय का त्याचा बाप मिठाई ठेवून गेला निघून महाराष्ट्रात जगातला पहिला राजा ठरला त्यांनी दुश्मनाच्या हातावर मिठाई दिली आणि महाराष्ट्रात परत आला असा राजा नाही आणि त्याचा पोरगा इथं हुजूर हम आज किसके तरफ से नहीं आज हम सिर्फ सच्चाई के तरफ से हुजूर और ये सच है संभाजी छावा है और वो झुकेगा नहीं आज हुजूर 40 दिवस देह फाडलाय प्रेरणा कुठून ऐका ही प्रेरणा कुठून हे सांगतोय तुम्हाला नरड्यावर तलवार ठेवली नरड्यावर तलवार ठेवली आणि औरंगजेब म्हणतो ये आंखें सताती हमको देखो निकम्मो है क्या इस जैसा कोई हमारे मुल्क में अल्लाह ऐ परवरदिगार अरे एक तो संभाजी देते पूरी दुनिया पे राज करते हम औरंग्याला शेवटपर्यंत उपजारी औरंग्या यार तुला कळतं का तू याडपाटेस का रे अरे तू बापाला ग्लासात पाणी मोजून दिलंस तडफडून मेला तुझा बाप तुझ्या समोर आणि तू महाराष्ट्रावर सत्ता करतो औरंगजेबाचा बाप म्हणतो औरंगजेब तुला महाराष्ट्रावर सत्ता नाही करता येणार अरे तू मला तडफडून मारतोस पण तू महाराष्ट्रावर सत्ता करू पाहतो ना तिथली माणसं बाप गेल्यानंतर बी त्याला पाणी पाजतात हे शौर्य या महाराष्ट्राचे औरंगजेब आणि खरंच औरंग्याला सत्ता नाही करता आली महाराष्ट्रावर हे शेवटचं वाक्य होतं नरड्यावर तलवार ठेवली डोळे काढले हात कापले जीभ कापली पण महाराजांच्या जीवनात असा मित्र उभा होता कवी कलश सारखा अडचणीत मदत करणारे मित्र नको साहेब अडचणीच नाही आल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा कवी कलश आणि धर्मवीर शंभूराजेंसारखे कवी कलशचे शेवटचे शब्द महाराज कवी कलश म्हणतो राजे अरे तुमच्या बरोबर मारायला लय भाग्य लागतो राजे मान खाली नाही जातोय अरे मान खाली जाईल कशी माझी आई म्हणती छावा आहे मी हा शेवटचा श्वास आज हिंदू धर्मासाठी आहे नरड्यावर तलवार ठेवली आणि शेवटचा शब्द डोळे मिटून घेतो आबासाहेब तुमचा छावा झुकला नाही आबासाहेब डोळे मिटून घेतो आबासाहेब हा छावा तुमच्या भेटीला येतो लई वार झाले पण औरंगजेबाला झुकवलं पण शंभू राजा झुकला नाही धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवबाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती शंभू राजांनी शिकवलं जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सुधावा